ए मध्या जायचं का? हो रेश्मा, राखी आणल्यात का? हो आणलेत की. मी बी आणलेत आणि सगळ्यात पहिले तुलाच बांधणार आहे. असू दे की मग, तुला कोण विचारतंय? दर आत्ताच बांध. हा रेश्मा मला बी बांध ग, मला सख्खी बहीण नाही. बांधते. मला तरी कुठे भाव आहे? होय, मग तो आब्याला बांध की राखी, ते होईल की भाऊ. असं बी त्याला कुठं बहीण आहे? माकडा, नाते कळतात का रे तुला? मी त्याच्या मामाची पोरगी लागती. ती तुम्ही गावात उचलवट आला होता पाहुणे म्हणून, त्यामुळे सगळी तशी म्हणायची. पण आता झाला की गाडग्याचा पावर, पवारांच्या गावात येऊन. हा? मध्या काय बी बोलू नकस हा. आता पवारांच्यात लग्न झालं तर होणार पवार. अभ्यासातलं वाईट कमी कळत असेल, पण आतलं सगळं कळतं वगैरे रेश्मे. सगळ्या इशात पास आहे मी. तुझ्या जगात नाही भोपळं पडलं दोन इशात. होय रेश्मे, तरी बी आजकाल करतात की मामाच्या पोराला मामी भाऊ. ए पागल बिगल झालेस का रे? आपल्यात तसलं काय नसतं. अगं मग तो कर की सुरुवात. असा बॅनर लावतो, वेखंडवाडीतली पहिली मामे भाऊ बहीण. कसा आहे? मध्या तू कशाला माझ्या मागे लागलायस र? जास्त नाटकी केलीस ना तर ज्योतीला सांगेन तुला राखी बांधायला. ए बया, असं काय करू नको, तुझ्या पाया पडतो. आमच्यात काय येऊ नका, तुम्ही राहा मामाची पोरं बनून.